विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदना घ्या, वंदना घ्या. आज कराड शहरामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे अगदी मोठी आपण संविधान रॅली काढत असतो, परंतु आचारसंहिता निवडणूक असल्यामुळं आपण त्यांची बंधनं आणि थोडीच परवानगी घेऊन आपण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे ते संविधान जिवंत राहावं, माणसात जातीजातीमध्ये सर्वजण एकत्र राहावे या अनुषंगाने गेले कित्येक वर्ष समता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, समता पर्वच्या माध्यमातून आमचे नवाजभाई असतील, दत्तात्रय दुपटे असतील, योगेश लादे असतील, सर्व आमचे सहकारी आज कराड शहरामध्ये एकता एकोपा राहण्यासाठी प्रयत्न करत असतील. त्या अनुषंगाने आमच्या सर्व महिला मंडळाच्या सर्व आमच्या रेश्मा लादे असतील, त्याचबरोबर सारिका लादे असतील, या सर्वांनी एक चळवळ उभा केलेली आहे. त्या चळवळीमध्ये आम्ही आज संविधान दिन साजरा केलेला आहे आणि खरोखरच बाबासाहेबांनी जे आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहे त्या अनुषंगानं संविधान जिवंत राहावं या बाबतीत आम्ही जनजागृती करत आहोत. अन्यथा संविधान जाळण्याचा प्रयत्न होतोय, संविधान पुसण्याचा प्रयत्न होतोय, पण संविधानवादी आंबेडकरवादी हे संविधान जिवंत ठेवण्याचं काम करणार आहे. त्यामध्ये आपण सुद्धा अगदी खांद्याला खांदा लावून आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या वर्षीची याच्यापेक्षा आपण जास्तीत जास्त संख्येनं आपण संविधान रॅली साजरी करूया अशी आशा बाळगतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. जय संविधान. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समताचा संदेश दिला, सर्व जाती धर्माला एकत्र या हिंदुस्थानामध्ये जगण्याचा अधिकार दिला, तो अधिकार म्हणजे आमचा संविधान. आज संविधान आहे म्हणून आज आम्ही ह्या हिंदुस्थानामध्ये स्वतंत्र बोलत आहोत. तर या आज ज्या संविधान दिनाच्या निमित्त जी समता सामाजिक संस्था यांच्यातर्फे आमचे नेते आनंदराव लादे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आम्ही 5 वर्ष झालो ही रॅली आम्ही आयोजित करत आहोत. या रॅलीचे आयोजन करण्याच्या मागे एकच हेतू आहे की हा संविधान सर्व लोकांना कळावे आणि आपण संविधानाने आपल्याला जगण्याचा काय अधिकार दिलेला आहे ही समजण्यासाठी ही रॅलीची आम्ही सुरुवात केली आहे. तर पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे आम्ही रॅलीचे आयोजन करणार आहे. तर कराडमधल्या सर्व नागरिकांनी, संविधान प्रेमींनी या रॅलीसाठी जादा संख्येनं उपस्थित राहावे आणि सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान दिनानिमित्त आमच्या सर्व आंबेडकरवादी व समतावादी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. काय सांगाल संविधान रॅलीविषयी? जय भीम. प्रथमतः सर्वांना आज 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपली राज्यघटना अंमलात आली आणि बहाल केली आणि 26 जानेवारी 1950 मध्ये आपली राज्यघटना अंमलात आली आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाला सुरुवात झाली. असं म्हणतात की सर्वांच्या हातात लेखणी तर सर्वांच्या हातात होती, लेखणी तर सर्वांच्या हातात होती, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. लेखणी तर सर्वांच्या हातात होती, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, परंतु राज्यघटना लिहिण्याची ताकद फक्त माझ्या भीमाच्या रक्तात होती, फक्त माझ्या भीमाच्या रक्तात होती. आज संविधान दिन आपण साजरा करत असताना असं सांगायचं वाटतं की लोकशाही, जे लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, आणि हा लोकशाहीचा दिवस जर आपल्याला अनुभवायचा असेल
जर जगायचं असेल तर प्रत्येकानं संविधान जपलं पाहिजे आणि जर आपल्या संविधानाची जपणूक झाली तरच खऱ्या अर्थानं लोकशाही जपणार आहे. म्हणून प्रत्येकानं पहिल्यांदा संविधान हा इतका पवित्र ग्रंथ आहे की देशभरात इतका पवित्र ग्रंथ आजही होणार नाही, आजही नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही असा हा धर्मग्रंथ आपल्याला आपल्या बाबांनी दिलेला आहे. या धर्मग्रंथाचं आपण सर्वांनी जतन करूया, संविधानाचं रक्षण करूया आणि सर्वांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या तत्वावर चाललं तर खऱ्या अर्थाने आपली लोकशाही जपणार आहे असं मी सर्वांना सांगते. एवढंच सांगते की बाबासाहेबांनी जी घटना लिहिली आहे ते सर्वांनी मिळून जपणं हे आज आपलं आद्य कर्तव्य झालेलं आहे आणि म्हणूनच सगळ्यांनी एकत्र या, एकोप्याने राहावा आणि शिका, संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा. एवढंच बोलते, इथंच थांबते. धन्यवाद. जय भीम.